आणि मोबाईलला सेन्सॉरशिप नाही आहे, त्याच्यामुळं आपण वाटेल ते इतकं भन्नाट उत्तमातलं उत्तम बघतो आणि घाणेरड्यातलं घाणेरडं पण बघतोय. अर्थात गरजेचं आहे, म्हणून तर मी चित्रपट करत नव्हतो ना मधल्या काही काळात. तेच केलेलं, आता परत काय त्यात मजा होती. हाच का आपला भारत? इतका सुंदर असतो का आपला भारत, जो आपण प्रत्येक वेळा आवर इंडिया म्हणतो? नाहीये, आपला देश अत्यंत सुंदर आहे. इंडस्ट्रीमध्ये मित्र होणं हे फार अवघड गोष्ट आहे. ते सगळे समोरासमोर खोटं खोटं बोलणारी लोक आहेत. आणि तो दिवस दूर नाही जेव्हा हिंदी चित्रपट शेजारी असताना सुद्धा लोक मराठी चित्रपटाकडेच वळतील आणि हिंदी चित्रपटांना सांगावं लागेल की अरे याव आमचा चित्रपट बघा. अहो कुठल्या गमती जमती, आता सांगितलं तर काय, म्हणजे मी हल्ली सिक्कीमचा चहा सोडला, मी दार्जिलिंगचा चहा पितो. आणि मी या आजारपणातनं गेल्यानंतर तर मला याची पूर्ण जाणीव झाली की कोण आहे आपलं आणि कोण नाही आहे. खूप दाखवणारे खूप असतात, ते समोर येऊन त्याचे पायाबिया पडणारे वगैरे, ते सगळं खूप बघितले मी आयुष्यात. की एका डोंगरावरती गुडघ्यापर्यंतच्या बर्फात असं एकच जवान असा 10-10 तास नुसता उभा असतो आणि इथे बसून जे नालायक बोलतात ना त्यांच्याबद्दल जोड्याने मारावेसे वाटतात मला. मिलिटरीच्या लोकांबद्दल लायकी नाही आपल्या कोणाचीच बोलायची, बोलायचं पण नाही कोणी.